या घाटकोपरमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीसाठी ज्यांनी शहीदत्व पत्करलं त्या आमच्या लढवय्या शहीद भीमसैनिकांना विनम्र अभिवादन करत मंचावर उपस्थित माजी महापौर दत्ता दळवी साहेब, राखीताई जाधव, मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. ते मला क्षमा करतील कारण नामोल्लेखात आचारसंहिता आहे आणि नामोल्लेखामध्ये फार सगळा वेळ जातोय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, आम आदमी पार्टी, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दीपक भाऊ निकाळजे, तद्वतच विविध राजकीय सामाजिक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर पदाधिकारी आणि आपण सर्व भावांनो निवडणुकांचे 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत. 4थ्या टप्प्याचं मतदान 13 तारखेला आहे. 3 टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीचं एकूण वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण भाजपच्या बुडाखाली अशी काही मशाल पेटवणारं वातावरण तयार झालंय की या सगळ्या वातावरणाने बिथरलेत सगळे सेठजी पण बिथरलेत आणि त्यांच्या खालचे एजंटही बिथरलेत. म्हणजे अचानक 4 दिवसापूर्वी जेव्हा लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारत होते, बेरोजगारीवर प्रश्न विचारत होते, तेव्हा त्यांनी अचानक म्हटलं की काय तुम्ही मला बेरोजगारीवर वगैरे प्रश्न विचारताय. मग त्यांनी तो मुद्दा हिंदू मुस्लिमकडे नेला. मग मंगलसूत्राची भाषा केली. अभी ये बड़ी सोचने वाली बात है कि जो मंगलसूत्र की भाषा कर रहे हैं उनको खुद को अहमियत पता नहीं है कि मंगलसूत्र की अहमियत क्या होती है, तो उसमें हमको नहीं जाना है. पण जर खरंच यांना मंगलसूत्राची एवढी चिंता असेल तर या राज्यात या देशात सगळ्यात जास्त मंगलसूत्र कोणी हिसकावली असतील. तर जाती धर्माच्या नावावर दंगली पेटवणाऱ्या त्या तमाम मनोवादी ज्या मनोवाद्यांच्या विचारांना खतपाणी भाजप आणि RSSने घातलं त्यांनी खऱ्या अर्थाने तर मंगलसूत्र हिसकावून घेतली. कित्येकींचे कुंकू पुसली गेली. त्याच्यावरती ते काहीच बोलत नाही. मंगलसूत्र हिसकावण्याची भाषा करणाऱ्या माणसांच्या लक्षात येत नाहीये की तुमच्या चुकीच्या शेतीच्या शेतमालाला भाव मिळाला नाही, आयात निर्याताचं धोरण तुम्हाला जमलं नाही, त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्या शेतकरी पत्नींचं मंगलसूत्र तुमच्यामुळे कायमचं दुरावलं. इथे आमची कित्येक अशी युवा पिढी आहे, आमची तरुणीबाळ बेरोजगार लेकरं आहेत की ज्या बेरोजगार लेकरांना अजूनही नोकऱ्या मिळत नाहीत आणि एका नोकरीसाठी 2-2, 2,500 हजार रुपये खर्चून नोकऱ्यांचे अर्ज भरावे लागतात. ते अर्ज भरताना जेव्हा त्यांच्या आयांकडे पैसे नसतात त्यावेळेला त्यांच्याकडचा शेवटचा आणि एकमेव दागिना तो मंगलसूत्र तो लाख वेळा गहाण पडतोय. त्याला कारण कोण आहे तर पुन्हा मोदी शर्ट आणि त्यांचं जुमलेबाजी सगळी आहे. तरीही ते मंगलसूत्राची भाषा करतात. मला त्याच्यातही फार आता जायचं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की नाही भाई हे भी नहीं चल रहा है तो चलो जरा कुछ और बोलेंगे. वो म्हणाले वो ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोग. आता हे मोदीजींच्या लक्षात यायला पाहिजे की ते स्वतः 6 भावंडापैकी एक आहे. तर ते म्हणाले की ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोग. मग त्यांच्या लक्षात आलं की हे पण चालत नाहीये. मग काय करायचं. मग परवा दिवशी एकदमच बिथरले आणि म्हणाले अदानी अंबानी से चोरी करके बोरिया भर भर के पैसा लाया है. तो ह्यांना कसं माहित बरं की तिकडं चोरी कर करके और बोरिया भर भर के पैसा लाया है. और अगर उधर बोरिया भर भर के पैसा है तो ईडी CBI को भेजो ना. अगर हिम्मत है मोदी में तो उधर ईडी CBI को भेजो तुम. कितने लोग है तुमको. हम तो बार बार बोले जा रहे हैं कि अदानी अंबानी का बंदोबस्त कौन करेगा. हम तो बार बार बोले जा रहे हैं कि इस देश की जितनी भी संपत्ति है क्या वो सिर्फ और सिर्फ 5 उद्योगपतियों के लिए है. हम तो बार बार बोले जा रहे हैं कि सेठ जी आपकी सरकार किसके लिए चल रही है, हमारे लिए चल रही है या ये 2 उद्योगपतियों के लिए चल रही है. और लगता है इनको कि उनके पास बोरिया भर भर के टेम्पो भर भर के इतना पैसा है. अरे तो भेजो उनको, रोको जरा. मग त्यांच्या लक्षात आलं की नाही राव हा पण डाव आपल्यावर उलटत आहे. लगेच त्यांच्या एजंटांनी सारवासारव केली. मालकाचे एजंट मालकाचे मुनीम सगळे धावले. मग देवेंद्र फडणवीसांसारखे काही उपमुनीमही धावले आणि मग उपमुनीमांनी सांगायला सुरुवात केली नाही नाही म्हटले तुमचं काहीतरी चुकलेलं आहे, विपर्याय झालंय, असं काही बोलायचं नव्हतं. बरं बाबा दिलं. मग त्यांना अजून काहीतरी वेगळा तुम्हाला फुटला. मग ते म्हणाले की ये तो नकली शिवसेना है. अरे बा आमची नकली शिवसेना आहे. बरं 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 बरं. आणि तुमची असलीच
शिवसेना आहे. बरं बरं बरं, मग असली शिवसेनेच्या त्या शिवसेना प्रमुखाला स्वतःच्या पोराची उमेदवारी का बरं जाहीर करता आली नाही? एकनाथ शिंदेना स्वतःच्या पोराची उमेदवारी जाहीर करायचा अधिकार मिळाला नाही. एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या पोराची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली. भाजपच्या म्हणण्यावर हिंगोली असेल, यवतमाळ असेल, कितीतरी ठिकाणचे उमेदवार यांना बदलावे लागले. ह्यांनी शांतपणे सांगायचं, हे सांगणार की असली आणि नकलीतला फरक. बरोबर, त्याच्या पुढे गेले. मग तेलंगणामध्ये जाऊन बडबडायला लागले आणि तेलंगणामध्ये जाऊन तिथे सांगतात एकीकडे ह्यांची मुनीम देवेंद्रजी असं सांगतात की नाही, शिवसेना तर आता संपलेली आहे, शिवसेना आता शिल्लक नाहीये. आता जर शिवसेना संपली आहे, शिवसेना शिल्लक नाहीये, तर मग तेलंगणात जाऊन कशाला बडबडताय? जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही काँग्रेस मुक्त भाजप केली आहे, तर पुन्हा तुम्हाला काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर का बोलावं लागतं? याचा स्पष्ट अर्थ आहे की भाजप तुम्ही काँग्रेस मुक्त केलेली नाही, भाजप तुम्ही काँग्रेस युक्त केलेली आहे. कारण भाजपामध्ये आता जे सगळे लोक आहेत ते काँग्रेसचेच लोक आहेत. पण ते कोण आहेत? ते सगळे करप्टेड आहेत. जे करप्टेड तुम्ही घेतले, तुम्हाला भ्रष्टाचार निर्मूलन करायचं होतं, म्हणजे स्वच्छता करायची होती. पण राजे हो, नीट समजून घ्या, जर स्वच्छता करायची असेल तर सगळा परिसर स्वच्छ करताना कुठेतरी एका ठिकाणी डस्टबिन ठेवावी लागते. त्या डस्टबिन मध्ये कचरा साठवावा लागतो. भाजपाला जर वाटत असेल की आम्ही देश स्वच्छ करत आहोत, तर हो, तुम्ही स्वच्छ केलाय का देश? मग या देशातल्या ज्या ज्या लोकांवर आरोप केले होते, इकडचाच व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या एचडी सीड्या निघाल्या, अत्तल भन्नाला पाय त्याला तल मी भन्नाला त्या टप्प्यावर आरोप केले होते. त्या टप्प्यावर त्यांना नंतर काय केलं ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. काय झालं पुढे त्याचं ते? हा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या, या सोमय्याने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केल्याने सांगितलं, हात खंडन खोलत पाहिजे, हा बंदा कावली तल माफिया है, अच्छा मुचली कल्यातल हातोला घेऊन चालणार नाही. अजित पवार तल तल कुत्तीच. काय केलं पुढे त्याचं? काय केलं पुढे त्याचं? ह्या ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही घाण म्हणाला, कचरा म्हणाला आणि साफ करतो म्हणाला, ते सगळं भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये तुम्ही टाकून घेतलं. भाजपाची डस्टबिन झाली. आता आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र स्वच्छ केलाय आणि डस्टबिन भाजपकडे आता जमा झालेली आहे. सगळी भाजपा डस्टबिन आणि नव्या लोकांना, नव्या माणसांना संधी मिळते. पण हे सगळं चालू असताना एकीकडे संपलं म्हणणारे लक्षात आलं की अरे 3 टप्प्यात तर आपल्या बाजूने काहीच नाहीये कौल. सगळीकडे म्हणजे मी जेवढा भाग फिरलीये, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, यवतमाळ, रामटेक, नागपूर, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, परभणी, धाराशिव, सोलापूर, माढा, बारामती, पंढरपूर, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, मिरज, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाड, अलिबाग, अगदी इथं पासून ते ठाणे, बारामती किंवा पालघर, हा सगळा ज्या वेळेला भाग मी फिरते, नांदेड, लातूर, हा सगळा भाग मी फिरते, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की महाविकास आघाडी तर 35 पर्यंत मजल गाठते, इतकं चांगलं प्रदर्शन चालू आहे. आता काय करायचं? मग सेठजी परत बिथरले आणि सेठजी काल असं म्हणतात, मेरी शरद पवार जी से विनती है और उद्धव जी से भी मेरी विनती है कि आप हमारे साथ आइए. क्यों आएंगे हम आपके साथ? दादा हो, नीट समजून घ्या, भाजपा संभ्रमित करण्याचा प्रयत्न करते, भाजपा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते. भाजपच्या हे लक्षात आलंय की सगळं गुडविल जे आहे आज घडीला महाराष्ट्रातलं, ते गुडविल आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि ते गुडविल शेअर करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची संभ्रमित वक्तव्य केली जात आहेत. या संभ्रमाला अजिबात बळी पडायचं नाही. लक्षात ठेवा, ज्यांनी महागाई आसमानाला भिडवली, ज्यांनी महिलांचा सन्मान राखला नाही, ज्यांनी आमच्या फुले शाहू बाबासाहेबांचे अवमान करणारी वक्तव्य करणाऱ्या कोश्यारी भगतसिंग असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, अशा लोकांच्या बद्दल साधा निंदाव्यंजक ठराव सुद्धा मांडला नाही. ज्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना उघड्या डोळ्यांनी बघितलं, ज्यांनी सगळे भ्रष्टाचारी आपल्याकडे घेऊन आपली डस्टबिन केली आणि ज्यांनी
उद्धव साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला, अशा कपटी भाजपाच्या सोबत आपण कतई जाणार नाही. हा संभ्रम नसावा कुणाच्याही मनात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगते की भाजप सोबत पुन्हा घरोबा नाही जाणार आम्ही तिकडे. त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है जाने का नहीं है. हमको तय करने का कि हम नहीं जाएंगे उधर. और क्यों नहीं जाएंगे? तो भैया डस्टबिन की तरफ कोई जाता है भला? डस्टबिन से तो लोग नाक मोड़ के जाते हैं. मोदी जी आपने पार्टी की पूरी डस्टबिन बना के रखी हुई है, हम काहे आएंगे आपके साथ? राजे हो, ह्या सगळ्या लोकांना का माझ्यासाठी संजय दिना पाटील ही एक सीट म्हणून मी बघत नाही. एका खासदाराला निवडून द्या एवढं मर्यादित अपील करायला मी आलेलीच नाहीये घाटकोपरमध्ये. एका खासदाराला निवडून द्यावं एवढं माझं अपेक्षित इतकं छोटंसं माझं ध्येयच नाहीये. मला असं वाटतंय मी राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरते आणि गेली 15-20 वर्ष चळवळीमध्ये काम करते. 20 वर्ष चळवळीत काम केल्यानंतर जे मला लक्षात आलंय की एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून आवाज लाऊड करून मांडला पाहिजे. आणि का मांडायचा आणि याच वेळेला पॉलिटिकल स्टँड का घ्यायचा? ज्या बाबासाहेबांचं नाव आम्ही ठामपणे घेऊन सांगतो की कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय, तो कसा वापरायचा तो मला कळतो. त्या कायद्याला आणि त्या संविधानाला जर भाजपा नख लावणार असेल, ते संविधान जर भाजपा बदलू पाहत असेल तर भाजपाला रोखणे ही आमची जबाबदारी असेल. आम्ही क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे, छत्रपती शिवरायांचे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, कॉम्रेड सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचे, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळव्यांचे, फातिमाबी शेखांचे जर आम्ही वारसदार असू तर ही आमची जबाबदारी असेल की होय, संविधानाला नख लावून पाहणाऱ्या लोकांना आम्हाला रोखावं लागेल. का रोखायचंय? अजून एक समजून घ्या. हे लोक सांगतात कि हम 400 पार जाएंगे. कैसे पता रे तुमको 400 पार जाने वाले करके? हाँ, आईला त्या पुलवामा मध्ये 400 किलो आरडीएक्स आला ते तुम्हाला कळलं नाही? 400 किलो आरडीएक्स मुळे आमची एवढी माणसं मेली ती कळली नाही. आणि तुम्ही 400 पारची भाषा करताय. ज्या 400 किलो आरडीएक्स मुळे तुम्ही आमच्या जवानांचा बळी घेतला आणि तुमची सल्तनत कायम ठेवायचा प्रयत्न केला, ती तुमची सल्तनत या वेळेला आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. या वेळेला आम्ही तुम्हाला बघायचं, आम्ही तुम्हाला सांगू. बरं, ह्यांच्या भक्तांचं फार अडचण आहे हो दादा. आपण किती बी जीव तोडून सांगू दे. भक्त म्हणजे ना 90च्या हिरो हिरोईन सारखे झाले. ते 90चे चित्रपट होते की नाही, संगीता बिस्लानी, परवीन बाबी, हेमा मालिनी, जया प्रदा वगैरे त्यांचे चित्रपट. त्या चित्रपटांमध्ये काय असायचं की त्यांचे बाप असायचे, डॅनी, प्राण, प्रेम चोप्रा वगैरे. तर त्या अख्ख्या गावाला, पिक्चर मध्ये अख्ख्या गावाला, वस्तीला माहिती असते की हिरोईनचा बाप चोर आहे, डाकू आहे, फेकू आहे, खोटारडा आहे, जुमलेबाज आहे, बदमाश आहे, स्मगलर आहे, सगळ्यांना माहिती आहे. एकट्या हिरोईनला तेवढं माहिती नाही. हिरोईनला माहितीच नाही की आपला बाप काय काय करते. भक्तांची अवस्था ती आहे. अख्खं जग म्हणतंय की अरे मोदी जी फेकोगिरी कर रहे, वो फेंक रहे हैं, वो जुमलेबाजी कर रहे हैं. कितने जुमले किए थे. कभी बोला 15 लाख आएंगे, कभी बोला हर एक के खाते में 15 लाख, कभी बोला हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार, कभी कुछ तो कभी कुछ. कितना फेंकेंगे, कितना फेंकेंगे. और राजा बाबू का गोविंदा फीका पड़ गया. इतना इनकी तेज तर्रार कॉस्ट्यूम बदलते बदलते निकले जा रहे हैं. कितने तेज तर्रार है. और बस ऍडव्हर्टाइज पे ऍडव्हर्टाइज चलाए जा रहे हैं. पण इथल्या लोकांचं काय? किती दिवस झाले गेल्या 10 वर्षामध्ये डीएडची भरती नाही, बीएडची भरती नाही. गेल्या 10 वर्षामध्ये समाज कल्याणची भरती नाही, आरोग्य सेवकांची भरती नाही, अंगणवाडीचे पगार नाही, आशा वर्करचे पगार नाही. भारती बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूट काय परिस्थिती करून टाकली भारतीची. एवढा बदमाशपणा केला त्या भारतीच्या सोबत की भारतीमधले सगळ्या नोकऱ्या, सगळ्या जागा आउटसोर्सिंगच्या मार्फत भरायचं ठरवलं आणि आउटसोर्सिंगची ठेकेदारी पुन्हा यांच्याच हिमायतगारांना मिळते. काय करून टाकलं. भारतीमध्ये अर्धा वर्षापूर्वी जिथे बाबासाहेबांचे खंड वाचायला मिळायचे, जिथे सगळ्या चळवळीतल्या लोकांची पुस्तकं मिळायची, पॅन्थरचा इतिहास वाचायला मिळायचा. मी व्हिडिओ दाखवू शकते.
मी स्वतः तिथे जाऊन भेटून आले. आज घरीला जर बघितलं तर बार्टीच्या अगदी एंट्रन्सला जो बुकचा एक शेल्फ ठेवलाय, त्या शेल्फ मध्ये पुस्तकं कुठली सापडतात? गोमूत्र से क्या होता है, काय काय आहे तिथे पुस्तकं? पांचजन्य, राशी भविष्य, आपका दिन कैसे जाएगा, बार्टीमध्ये पुस्तकं ठेवली. काय बदमाशपणा आहे की आमच्या चळवळीचा सगळा इतिहास बदलू पाहतात आणि आमच्यात बी काय कुठं कमी आहे काय? आमच्यात बी लय शाने. जेव्हा चंद्रकांत पाटलांनी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, वाटेल त्या पद्धतीने वक्तव्य केले, जेव्हा क्रांतिवाद ज्योतिबा फुल्यांबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल भगतसिंग कोश्यारी बोलले, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची सदस्य म्हणून मी सगळ्या सदस्यांच्या सगळ्या समितीला म्हटलं की अरे आपल्या बापाचा अपमान केला जातो, आपण का सहन करायचं? या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तर आपण ज्या राजीनामा देऊन बाहेर पडूया. चिकटून बसली. म्हटलं जाऊ दे बाबा, तुम्हाला तुमचं लग्न, मी माझं बाहेर पडते, आपण आपला राजीनामा देऊन बाहेर पडलेलं बरं. तुमचं काय का चालेल ना तिकडे? काय पद्धतीचं राजकारण केलं की हेच ते मंगल प्रभात लोढा असतील, प्रसाद लाड असतील किंवा भगतसिंग कोश्यारी असतील, या सगळ्या लोकांनी जेव्हा महापुरुषांचा अवमान केला, देवेंद्र फडणवीसांनी साधा निंदा व्यंजक ठराव सुद्धा सभागृहात मांडला नाही. म्हणजे मुद्दाम महापुरुषांबद्दल. आणि हे असं का करतात? हा अवमान चुकून होत नाही, कारण त्यांचं ठरलंय की त्यांना फुले शाहू आंबेडकर हे राज्याचे, हे या देशाचे, ज्यांनी या देशाचे आयकॉन झाले होते, जी या देशाची, या राज्याची आधारशिला वैचारिक ज्यांनी बनवलेली आहे, ते सगळे आयकॉन त्यांना रद्दबातल करायचे आहेत आणि त्यांना गोळवलकर आणि ती सगळी जी काही त्यांची सगळी वंशावळ आहे त्यांना आयकॉन म्हणून स्थापित करायचे. अशा सगळ्या काळामध्ये आपण ठरवावं लागेल की आपल्याला काय करायचंय. आणि जे म्हणतात ना की आम्ही हिंदू हिंदू हिंदू, यांना काय करा हिंदू तरी? खरंच हिंदुत्व कळतं का यांना? आणि हिंदुइझम तरी कळतो का? अरे त्या बारसू रिफायनरी मध्ये ज्यांच्यावरती लाठी हल्ला झाला, काय ते हिंदू नव्हते? लाठी हल्ल्यात मरणारे कोकणातले हिंदू नव्हते? जखमी झालेले हिंदू नव्हते? तिकडे वारीला देहू आनंदीमध्ये ज्या वारकऱ्यांवर हल्ला झाला, काय ते हिंदू नव्हते? इकडे ज्या अंतरवली सराटीमध्ये ज्या मराठा भावांवरती लाठी हल्ला झाला, काय ते हिंदू नव्हते? कुणाबद्दल बोलताय देवेंद्र फडणवीस? मुळात देवेंद्र फडणवीसांकडे कुठलाही मुद्दा बोलण्यासाठी नाही. दादा हो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक मत महत्वाचं, कारण 272चा कोरम पूर्ण करणे त्यांनी मागच्याच वेळेला पूर्ण केला होता. त्यांच्याकडे 300 खासदार होते. त्यांची अडचण कुठे होती? राज्यसभेत त्यांचा कोरम पूर्ण होत नव्हता, कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 क नुसार घटना दुरुस्तीची जी पद्धत सांगितली त्यामध्ये 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य यांचं मिळून जर सहमती असेल तर घटनेची चौकट बदलता येते. हे सांगितलं कोणी? के डायसी, नानी पालखीवाला, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आणि दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज घडीला भाजपाकडे ऑलमोस्ट 272 पेक्षाचं बहुमत आहे. खालचं गणित त्यांना बसवायचं आहे. लोकसभा जिंकल्या तर ते विधानसभेला हात घालू शकतात. आपल्याला ही निवडणूक का गरजेची आहे? कारण विधानसभेला त्यांना शिरकाव करू द्यायचा नाही, कारण निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांमध्ये जर ते पोहोचले तर या घटनेला धक्का पोहोचू शकतो. हे मी कलमांचे सांगते. आता म्हणून जेव्हा आपण त्यांना अडवायला बघतोय त्यावेळेला ते जाहिरात करतात. म्हणजे एकतर भांडवलदार सगळे. मिहिर कोटेच्या बद्दल मला काहीच बोलायचं नाही, एक शब्द पण बोलणार नाही. म्हणजे मिहिर कोटेच्याने टोल नाक्याचं काय गाजर दाखवलं, क्रीडा संकुलचं काय केलं, मिहिर कोटेच्याने इथल्या एकूण कामांमध्ये काय घोळ घातले, कुठं पैसे खाल्ले. कारण मला असं वाटतंय की मिहिर कोटेच्या नथिंग मोर दॅन अ जस्ट पॉलिटिकल स्टूक. एका राजकीय प्याद्यापेक्षा माझ्यासाठी मिहिर कोटेच्याची फार काही मोठी अहमियतच नाहीये. आणि प्यादी धरण्यापेक्षा वजीर धरला पाहिजे. ह्या सगळ्या प्याद्यांची ह्या कळसूत्री बाहुल्या हलवणारा जर कोण असेल तर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी. त्यामुळे हे दोन भडके एकदा धरले गेले पाहिजे. कारण हाच मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तिकडे जाऊन बोलत होता वाहिनींना बोलताना की मला तर मातोश्रीवर बोललंच नसतं, देवेंद्रने मला खूप आवडते, देवेंद्र
दलिंद्र मुले. त्यामुळे आम्हाला मिहिरकोटेच्या नाही, आमच्यासाठी महत्वाचं काय आहे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांना एकदा धडा शिकवणं आमच्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर आम्ही जास्त काम केलं पाहिजे. दादा हो, हेही नीट समजून घ्या की ज्या लोकांच्या बद्दल ज्या पद्धतीने या लोकांनी आंदोलन केली किंवा बोलले गेले, त्यामध्ये आता ते सांगतात की आम्हाला म्हणजे विश्वगुरु मोदींना पंतप्रधान करायचे. हा कुठून विश्वगुरु झाला, कसा विश्वगुरु झाला, कुणी केला विश्वगुरु? G20चा अध्यक्ष. राजावर नीट समजून घ्या, आपण सगळे शिकलेले लोक आहोत, आपण सगळे महत्वाचे, आपण अभ्यास करणारे लोक आहोत. या देशामध्ये G20 पेक्षा सुद्धा फार मोठमोठ्या संघटना होऊन गेल्या. सेटो आहे, सेंटो आहे, नाटो आहे, सार्क आहे, ब्रिक्स आहे, कितीतरी युनो आहे, हु आहे, युनेस्को आहे आणि या मोठमोठ्या संघटनांची प्रमुख पद भारताकडे केव्हाच आलेली आहे. पण अडचण काय झाली, पापा वॉर रुकवाती. अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है, इतना बड़ा तुम्हारा पापा है, तो पापा ने महंगाई क्यों नहीं रुकवा दी? अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है तो पापा महंगाई क्यों नहीं रुकवा सकता? अगर पापा वॉर रुकवा सकता है तो पापा बेरोजगारी क्यों नहीं रुकवा रहा है? अगर पापा वॉर रुकवा सकता है, बाहर का वॉर रुकवा सकता है ना, तो पापा इस देश में हिंदू मुस्लिम बनाम जो दंगे होकर हमारे ही भाई बहनों की खून की नदियां बहाई जा रही है, वो क्यों नहीं रुकवा रहा है? पापा बड़ा कलाकार है, शातिर कलाकार है. पापा ऍडव्हर्टाइजमेंट का कलाकार है. हा फक्त जाहिरातींचा बादशाह आहे, वास्तवात हा काहीच करत नाहीये. फक्त जाहिराती चालू आहे. आणि जाहिरात कुणाची असते दादा हो? हे सांगतायत आम्ही 400 पार होऊन 45 पार. अरे कसं 400 पार होणार आहे तुम्ही? कसे होणार आहे तुम्ही 400 पार? तमिळनाडूत तुम्हाला कोणी एंट्री देत नाही, केरळमध्ये तुम्ही 0 आहात, पंजाब मधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात तुम्ही खिळे ठोकले, तो शेतकरी वाट बघतोय. दिल्लीत आता वाघ आज बाहेर आलाय. आंध्र कर्नाटकची परिस्थिती डोळ्यासमोर आहे आणि महाराष्ट्रात तर यांना लोक तानू नाच करायचा नाही. तुम्ही जाहिराती चालू आहेत, पण जाहिरात कशाची असते दादा हो? पोरं नीट समजून घ्या, डोकं शांत घेऊन समजून घ्या. तुम्ही नेटफ्लिक्स बघता, तुम्ही अमेझॉन बघता, तुम्ही युट्यूब बघता, काय काय चालतं तुमच्याकडं. तुम्ही जेव्हा जाहिरात बघता तेव्हा जाहिरात चांगल्या गोष्टीची होत नाही दादा. जाहिरातीत दाखवलं जातं का बाबासाहेबांचा अमुक खंड वाचा, चांगला आहे, फुलेंचं हे पुस्तक वाचा, शाहू महाराजांचा हा विचार वाचा, हा संविधानाचं हे कलम वाचा, अमुक एक पुस्तक तुमच्या करिअरसाठी चांगला आहे, हा तुमच्या करिअरचा कोर्स करा. येते जाहिरात? नेटफ्लिक्स आणि अमेझॉनवर जाहिरात कशाची आहे? जंगली रमी पे आओ ना महाराज. नेटफ्लिक्सवर जाहिरात कशाची आहे? अरे बोलो दुआ केसरी. नेटफ्लिक्सवर जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा, जमीन बैठेंगे 3 या आप मैं और बैक पर. दादा हो, जाहिरात वाईट गोष्टींची असते. मोदी वाईट विचारांची आहे. त्यांचा विचार जाती धर्मांना विभागणारा विचार आहे. त्यांनी जातीच्या आणि धर्माच्या भिंती उभ्या केल्या. एकट्या फक्त आणि फक्त इथे तुम्ही एक जागा आम्हाला निवडून द्यावी, तुम्ही संजू भाऊला फक्त मत द्यावं, एवढ्यासाठी ही रिस्क नाहीये. एका खासदारकीच्या सीट साठी ही रिस्क नाहीये राजा हो. हे नीट समजून घ्या की त्यांना माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत. त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील, महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील. मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं, हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला. हा हिंदू तो मुस्लिम, हा हिंदू तो मुस्लिम. मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली. नवनीत राणा असतील, नितेश राणे असतील, रोहित कंबोज असतील, ती ब्रिगेड बोलायला लागली. नाही त्या भाषा सुरू केल्या. आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता. कोण फतवे करते म्हटलं, फतवे आम्ही पण फतवा काढू. अरे काढते फतवा. जे ठरवतील काय, मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहीत का करता? हु आर यू? तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे? बौद्धांना मेंदू आहे, मुस्लिमांना मेंदू आहे.
जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय, कुणाला शहाणपण सांगताय तुम्ही. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का, या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं, पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे, हे राज्य खंडणीखोरांचे, हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. काय पोलिसांचा धाक राहिला. अरे आपण आंदोलन केलं, एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिस मध्ये, जरा काही झालं जास्तीचं आपण बोललो, नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखलंदाजी केली, टाका 353. बरोबर आहे, लगेच आपल्यावर 353. विचार करा, नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणीखोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले, तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो की हाय काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे. काय पद्धत आहे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे. अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा, सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात. हे दडपण आणण्याचा प्रकार आहे, पोलिसांना घाबरवण्याचा परत प्रकार आहे, पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं, खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी 353 दाखल करणं अपेक्षित होतं, पण नाही दाखल झाली. प्रशासकीय कामात काम करण्यात अडथळा आणला जातोय. परत पोलिसांना नोकरी वाचवायची असेल, पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर हा त्या खात्याचा पालक असतो. मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत 353 का दाखल केली नाही. हिम्मत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये, ओय पोलीस हो, काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता. इथं बघा ते आचारसंहितेचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय. तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कळतं हे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते. मी म्हणलं ना कायदा माझ्या बापाने लिहिलाय म्हणून. मग काय झालं, पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. काय म्हणतोय नितेश राणे, नितेश राणेने सांगायला सुरुवात केली, ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे, फार तर काय कराल, माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल. कोण तू, तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल, तू कोण असा चिकना बाण करणार रे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायला कोणी. सुरू झालं म्हणता संपत्ती तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं होय. दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता, पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता, या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता. पण यावरही देवेंद्र फडणवीसांनी चकार शब्द काढला नाही. राजे हो, म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. काळ सोकावला, पोलिसांचा भाग राहिला नाही. परिणामी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील, एकमेकांना सुपाऱ्या दिल्या जात असतील, खुणं पाडली जात असतील. पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली, एका माय माऊलीला आधी मारलं, मग तुकडे केले, मग फ्रीज मध्ये ठेवले, मग कुकर मध्ये शिजवले, मग मिक्सर मधनं काढले, रोज 1-1 किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले. एवढा क्रूरपणा, काय पोलिसांचा धाक राहिला. अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना. काय पोलिसांचा धाक राहिला, पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या, घातल्या का नाही. हे कुणामुळे झाले, पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे, तो देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे, ज्यांना कायदा म्हणजे आपल्या घरचा घरगडी वाटतो, ज्यांनी कायद्याचा वापर निव्वळ आणि निव्वळ जो कुणी विरोधक लोकशाहीची भाषा करेल त्याला पायबंद करण्यासाठी केला. दादा हो, हा कायदा राखणं आपली जबाबदारी आहे. कारण या कायद्याने आपल्याला काय दिलं, तर या कायद्याने आपल्याला सांगितलं, उठा रे उठा, तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, ताठपणे उभे राहा, ताठपणे. तो कायदा आम्हाला आता टिकवावा लागेल, जगवावा लागेल. म्हणून गरजेची आहे ही निवडणूक. का आम्ही म्हणतोय की ही निवडणूक गरजेची आहे, माया हो तुम्ही विचार करा. अरे कालपर्यंत काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण होतंय. तुमच्या खिशातले 200 रुपये हरवले, माय जीव किती तळमळतोय. 200 रुपये गेले, कष्टाचे पैसे होते बघा, 2 दिवस झालं मोडले नव्हते, लेकराला सुद्धा काही दिलं नव्हतं घेऊन. 200 रुपये गेले, आयला सकाळपासून चहा सुद्धा पिला नाही राव, 200ची नोट जपून ठेवली होती. अरे रिक्षा केली नाही, उन्हात चालत आलो, 200 रुपये. 200 रुपये हरवले तर जीव किती तळमळतो. दादा हो, ज्यांच्या बापजाद्यांनी रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून, जीवाचं रान करून हा अख्खा पक्ष उभा केला, त्यांचा अख्खा पक्षच
इथला कायदा, इथली ईडी, इथलं सीबीआय, इथला इलेक्शन कमिशन सगळं ताब्यात घेऊन जर अख्खा पक्ष हे सोडून देत असतील तर यांना मशालीचे चटके द्यावे लागते. एकदा हवाला द्यावा लागेल. जर हे इथल्या कायद्याला, इथल्या पोलीस व्यवस्थेला, इथल्या स्वायत्त यंत्रणांना गृहीत धरत असतील तर या देशाचं संविधान, या देशाचा कायदा काय आहे हे एकदा त्यांना ठणकावून सांगावं लागेल. आणि हो, हे सगळं करताना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आमचे हिंदुत्व तुमच्यासारखे नाही आहे कट्टरपंथी. तोंडात राम आणि हाताला काम हा मूलमंत्र आम्ही सांगतोय. शेंडी दानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी सांगितले. आणि उद्धव साहेबांच्या सोबत आणि पवार साहेबांच्या सोबत काम करताना स्पष्टपणे सांगतोय, तुम राम 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 कहो, हम काम 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 कहेंगे. करण्यात आम्हाला काम करा. आम्ही तुमच्या धार्मिक आणि जातीय भाषेमध्ये अडकणार नाही. आमच्या बेरोजगार हातांना तुम्ही काम द्या, कारण आमची पोरं बेरोजगार करून तुम्ही तुमच्या दंगलीसाठी तुमचं राजकीय रॉ मटेरियल म्हणून जर वापरू इच्छित असाल तर आम्ही तुमचं रॉ मटेरियल होणार नाही. आम्ही या अन्याय विरोधातली, या धार्मिक भेदभावाविरोधातली, या जाती धर्मीय विषाच्या विरोधातली, या विषारी विचारधारेच्या विरोधातली, या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली आम्ही ही मशाल पेटती ठेवू. माया हो, मी चळवळीतला माणूस आहे. मला काही पुढाऱ्यांसारखा लय बनचुकेपणा जमत नाही. मला काही फार मुळमुळीत काय बोलता येत नाही. आपलं कसं ओपन किचन आहे, जे शिजतंय ते दिसतंय. जे मला वाटतंय ते मी स्पष्टपणे मांडते. मला एवढं वाटतंय की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक बूथवर मशाल पेटली पाहिजे, पेटवायची. बाबासाहेबांनी चळवळीची मशाल हातात दिली, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मशाल हातात दिली, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या हातात रात्रीची गनिमी कार्याची युद्ध करताना मशाल हातात दिली. ही मशाल पेटवणं फार गरजेचं आहे. ही मशाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पेटू शकते. यासाठी अजून 2-3 गोष्टी की सगळ्या पोरांनी लक्षात घ्या. चिन्ह सगळीपर्यंत नीट पोचलं पाहिजे. प्रत्येक बूथवर बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख चौकन्ने राहा. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट या सगळ्यांच्या बाबतीत फार लक्षपूर्वक काम करावं लागेल. महत्वाचं, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन जाणीवपूर्वक स्लो होतील का, मतदान कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का. कारण मुंबऱ्यामध्ये मी बोलल्यानंतर मला मुंबऱ्यातल्या सगळ्या मुस्लिम भावंडांनी सांगितलं हा प्रकार घाटकोपरमध्ये होऊ शकतो. त्यामुळे यावरही आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. आपण सगळेच जण या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्याल, नोंदवून घ्याल. मला खरंच कुणाच्याही भावना दुखावण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मी भावना दुखावणारं लेकरू नाही. मी बुद्धाची करुणा मानणाऱ्यांपैकी आहे. मला भावना कुणाच्याही दुखावायच्या नाहीत, कुणालाही वाईट वंगाळ बोलायचं नाही. व्यक्तिगत टीका तर मी अजिबात कुणावर करत नाही. मी विचारधारा आणि अजेंड्यावर बोलणारी पोरगी आहे. पण तरी सुद्धा काहींना वाईट वाटू शकतं. काही खबरी असतात, मीरभाई देखो ना वो क्या बोली, मीरभाई देखो ना मैं रेकॉर्ड करके लाया. खबऱ्यांचं फार काही नसतं. 30, 60, 90 हाफ बिर्याणी, 30, 60, 90 हाफ बिर्याणीसाठी जे बिचारे खबरे काम करतात यांच्यापैकी जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची अजिबात माफी मागणार नाही. मला हेच बोलायचं होतं, असंच बोलायचं होतं, याच स्टाईलमध्ये बोलायचं होतं. माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम राहा, कारण बोलून शब्द बदलायला मी काही देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे नाही. मी सुषमा अंधारे आहे. माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे, थांबते, रजा घेते. मशाल पेटवणार आहात या अभिवचनासह थांबते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शाहू, जय जिजाऊ, जय लढू. खूप खूप धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.